आणि एक महत्त्वाची बातमी आहे, गेटवे ऑफ इंडिया पोलिसांकडून आता समुद्रामध्ये पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। रेस्क्यू टीम स्पीड बोटनं बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जातोय। काल बोट दुर्घटनेमध्ये एकूण 13 जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। काल गेट ऑफ इंडियावरती झालेल्या बोटीच्या अपघातानंतर आज पुन्हा एकदा पहाटेपासून पोलिसांची शोध मोहीम सुरू झालेली आहे। पोलिसांची रेस्क्यू टीम जी आहे ती पुन्हा एकदा समुद्रात जाण्यासाठी तैनात झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांच्या स्पीड बोट जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे। काल या ठिकाणी दुर्घटना घडली होती आणि त्या दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला, तर 70 ते 80 पेक्षा जास्त प्रवाशांना या ठिकाणी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेलं। मात्र काही प्रवासी जे आहेत ते समुद्रात अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहेत। मात्र रात्र अंधार असल्यामुळे हा कुठेतरी रेस्क्यू थांबवण्यात आलं होतं। मात्र आज पहाटेपासून पुन्हा एकदा या ठिकाणी जी आहे ती पोलिसाची रेस्क्यू टीम जी आहे ती ॲक्टिव्ह झालेली आहे। पहाटेपासूनच या ठिकाणी स्पीड बोटच्या माध्यमातून समुद्राची पाहणी या ठिकाणी करण्यात येत आहेत व त्यानंतर जे समुद्रामध्ये बेपत्ता असतील प्रवासी आहेत त्यांचा शोध जे आहे ते घेण्यासाठी पोलिसाची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। कॅमेरा पर्सन कमलेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।